नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आजच्या भागामध्ये इकडे आता सत्या आणि जयदीप बलमान ते सगळेजण आता मंजूला वाचवण्यासाठी तिथे येतात आणि आता ते आर्यन जो असतो तो मंजूला बांधून ठेवतो। तर आता मंजू तिथे मोठं मोठं ओरडते, सत्या सत्या मला वाचव, सत्या मला वाचव असं म्हणत असते मंजू। आणि सत्या आता आर्यन जो असतो तो बघतो, तो म्हणतो की आता काय करू मी। आणि आता लगेच जो आर्यन आहे तो तिथून तसाच पळून जातो। तो आता पूर्ण घाबरलेला असतो। तर आता सत्या तिथे येतो, मंजूला सत्यान ते सोडवतात आणि आता सत्यान ते मंजूला घेऊन घरी येतात। तर इकडे सत्या आता बाहेर विचार करत बसलेला असतो मंजूचा आणि तो म्हणत असतो की वाघमाऱ्याच्या डोळ्याची उद्या पट्टी काढायची आहे, कसं होईल उद्या, खरंच ना पट्टी काढली वाघमाऱ्यांना खरंच दिसेल की नाही दिसणार, बरं काय होईल वाघमाऱ्यांचं, मला खूप टेन्शन येतंय असं तो विचार करत असतो। आणि आता तेवढ्यात तिथे लगेच जी असते जयदेव असतो, जयदीप येतो आणि म्हणतो काय रे सत्य दादा, काय झालं, कशाचा विचार करत बसला इथे। तर आता सत्या म्हणतो की काही नाही रे, असंच बसलो होतो। तर ते म्हणतो की अरे तू कशाला एवढं टेन्शन घेतोय सत्य दादा। तर आता सत्या म्हणतो की हे बघ जयदीप, अरे मला वाघमाऱ्यांचं टेन्शन नाही येणार तर काय होईल तू सांगणार आहे। अरे वाघमारे तुला माहिती ना रे कसं होतं, तर त्यांना दिसलं नाही उद्या तर मी काय करू, त्यांना काय उत्तर देऊ, तूच सांग ना जयदीप मला, असं म्हणत असतो। तर आता ते म्हणतो की हे बघ तू काही काळजी करू नको, अरे वहिनीचं मन आपल्या किती चांगलं आहे ना, असं कधीच होणार नाही, आपल्या वहिनीला दिसणार आहे, तू काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे, हे बघ तू विसरून चालू नको, आम्ही सगळे आहोत ना, कशाला टेन्शन घेतोय, अरे वहिनीला दिसणार आहे, तू काळजी करू नको असं म्हणत असतो आणि सत्याची समजूत काढत असतो। तर आता सत्याची समजूत काढत असताना आता लगेच सत्या म्हणतो की काय, अरे जयदीप तू माझी समजूत काढतोय, मला असं वाटतंय मी तुझा लहान भाऊ आहे की तू माझा ना, खरंच ना, मी तुझी समजूत काढायची तर तू माझी समजूत काढतोय खरंच जयदीप, असं म्हणत असतो। आणि आता लगेच जयदीप म्हणतो की अरे दादा एवढं काय त्याच्यात, मी तुझी समजूत काढली ना, खरंच एकमेकाला मिठी मारतात आणि आता लगेच ते तिथून जायला लागतात। तर इकडे जी सपना असते ती रूममध्ये झोपलेली असते आणि तिला स्वप्न पडतं की तिला जी मंजू आहे ती दम देऊन काम सांगत आहे। ती खूप घाबरलेली असते, तिला काहीतरी स्वप्न पडतं तर ती उठून बघते तर ती म्हणते स्वप्न होतं, बरं झालं, पण जयदीप कुठं गेला, जयदीपला स्वप्नातल्या भूतांनी नेलं तर नसेल ना। इकडे तिकडे बघते आणि ती म्हणते की कुठं गेला असेल जयदीप, सगळीकडे शोधते पण जयदीप कुठं सापडत नाही। ती म्हणते की आता कुठं शोधू मी जयदीपला, आता काय करू मी, असं म्हणते आणि ती मम्मी मम्मी ओरडायला लागते। तेवढ्यात तिकडून ना आता लगेच जे हे असतो जयदीप असतो तो येतो आणि आता जयदीप आल्यावरती जाऊन तो की काय झालं। तर आता लगेच सपना म्हणते की काय झालं नाही, अहो तुम्ही कुठं गेले होते, म्हटलं तुम्हाला भूतांनीच नेलं, अहो मी किती घाबरले होते माहिती आहे का। तर नंतर चल स्वप्ने गपचूप झोप, मी सत्यदादा संग बोलत बसलो होतो बाहेर, झोप चल आता। आणि आता लगेच सपना तिला झोपते। तर सकाळी सकाळी इकडे मम्मी साहेब आता खूप खुश झालेले असतात आणि त्या म्हणत असतात की खरंच आता मंजिरीला दिसला नाही तर किती भारी होईल ना, असं म्हणत असतात। तर आता ते म्हणतात की चला डॉक्टर येतील आता पट्टी काढेल तिच्या डोळ्यावरची। मंजू तिथे बसते आणि आता सगळेजण तिथे जमा होतात आणि मंजूच्या डोळ्याची पट्टी काढायची चालू असते। आणि आता ती पट्टी काढत असताना सगळेजण तिथेच असतात आणि आता लगेच मंजूच्या डोळ्याची पट्टी काढतात आणि मंजू म्हणते अरे सत्या मला तर काही दिसत नाहीये डोळ्यांनी, असं म्हणते। तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।